होडगी रोड परिसरातील आसरा नजीक सुरवसे अपार्टमेंटमध्ये वीज आणि पाणी खंडित करून पुनर्विकासाच्या नावाखाली येथील रहिवाशांना पळवून लावण्याचा कट रचला जातोय। होडगी रोड परिसरातील आसरा नजीक गणेश फ्लॅट ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सुरवसे अपार्टमेंटमध्ये एकूण 11 इमारती असून त्यांची नावे शत्रुघ्न, भरत, लक्ष्मण, श्रीराम, वाल्मिकी, व्यास, विश्वामित्र, लव, कुश, धर्मा आणि श्रीकृष्ण अशी आहेत। संचालक मंडळात चेअरमन सोमनाथ नागनाथ सोलापुरे, व्हाईस चेअरमन विजय महादेव पवार, सचिव सचिन दत्तात्रय गोरे, खजिनदार विजयकुमार कृष्णाचा कोल्हापुरे, संचालक रेखा भाऊसाहेब पवार, शिल्पा दत्तात्रय शृंगारपुरे, सत्यजित किणीकर, प्रतीक्षा प्रभाकर कुलकर्णी, मेघा अरुण देशपांडे, शुभदा प्रवीण देशमुख, सुनंदा नारायणकर, मेघा महेश कुलकर्णी यांचा समावेश आहे। गणेश सोसायटीतील रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कारभारामुळे अनेक भयानक संकटांना तोंड देत आहेत। पुनर्विकासाच्या नावाखाली सोसायटीतील रहिवाशांना इथून पळवून लावण्याचा घाट घातला जातोय। संचालक मंडळानं सोसायटीतील वीज, पाणी खंडित करून रहिवाशांचं जगणं मुश्किल करून टाकलंय। फ्लॅट्स रिकामे करण्यासाठी घरात रहिवाशांना धमक्या दिल्या जात आहेत। पिण्यासाठी कॉर्पोरेशनचं पाणी खाली जाऊन भरावं लागतं, तर वीज पुरवठा खंडित केल्यानं पंप हाऊस बंद असल्याकारणानं वापरण्याचं पाणी सुद्धा मिळणं गेल्या अनेक दिवसांपासून बंद झालंय। वास्तविक पाहता पंप हाऊस आणि अंतर्गत स्ट्रीट लाईट्स कायम सुरू राहण्यासाठी कॉमन वीज बिल भरणं सोसायटीला बंधनकारक आहे, कारण सोसायटीतील रहिवासी त्यासाठी मेंटेनन्सचा खर्च देतात। पंप हाऊस आणि स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सोसायटीला कोणताही अधिकार नाही। पुनर्विकासाच्या नावाखाली संचालक मंडळाला इमारतींचं पाडकाम करायचं आहे, त्यामुळं वीज पुरवठा खंडित करा म्हणून संचालक मंडळाकडून चेअरमन सोमनाथ सोलापुरे यांनी तगादा लावल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली। श्रीराम या 4 नंबर इमारतीत राहणाऱ्या वृद्ध मीरा धनेश्वर आणि त्यांची मतिमंद कन्या पूजा धनेश्वर यांना तर वीज आणि पाणी खंडित झाल्यामुळं आपल्या फ्लॅटमध्ये राहणं आणि दररोजचं जगणं कठीण झालंय। मीरा धनेश्वर यांना पार्किन्सन्स हा दुर्धर आजार आहे। याबाबत इन सोलापूर न्यूजशी बोलताना मीरा धनेश्वर म्हणाल्या की संचालक मंडळानं मुद्दाम त्रास देऊन घरातून बाहेर काढण्यासाठी लाईट आणि पाणी बंद केलं आहे। माझ्या पतीचं निधन झालेलं असून मी माझ्या मतिमंद मुलीला घेऊन कुठं जाऊ असा सवाल त्यांनी केला। 25 वर्षाच्या गणेश मध्ये राहते, मतिमंद पतीचं निधन झालेलं आहे। पार्किन्सनचा त्रास आहे मला, मतिमंद मुलगी मग परगावी असतं, मावशी 24 तास मावशीला ठेवून दोघी मालिकी राहतो, तरी लाईट आणि पाण्याचा त्रास जो चालू आहे तो सोसायटीने थांबवावा ह्याच्यासाठी विनंती। माझी विनंती आहे पाणी आणि लाईट जो बंद केले सोसायटीने ते चालू ठेवावं। आम्ही दोघी आजारी असल्यामुळे पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, मूलभूत गरजा असल्यामुळे त्याची सोय करावी ही नम्र विनंती। जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त आणि दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास देणाऱ्या संचालक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती मीरा धनेश्वर यांनी केली। धनेश्वर आसरा गणेश रहिवासी आहे, इथल्या कार्यकर्त्यांनी वाडीवरच्या लोकांनी पंप हाऊसचे लाईट आणि वॉटर पाणी सप्लाय बंद केले असल्यामुळे अडचणी येतात आणि आम्हाला खूप त्रास होतो। तरी जिल्हाधिकारी आणि पोलीस नम्र विनंती की हे ताबडतोब त्या संबंधित कार्यकर्त्यावर कारवाई करावी आणि आमच्या अडचणी दूर कराव्या आणि दिव्यांग संस्थेने लक्ष घालून आम्हाला मदत करावी, सहकार्य करावं।